नलिनी म्हणून विचार केला तर तिला वैदू सून म्हणून कोणालाही आवडेल अशी छान मुलगी आहे. जरी बरं तिचा स्वतःचा मुलगा असला, तरीही तिला असं वाटतं, की वैदूनं कुणाच्या मताखातीर लग्न करू नये. वरद बरोबर ती आई म्हणून खूप स्ट्रिक्ट आहे. जेवढं तिचं प्रेम आहे, तेवढी ती स्ट्रिक्ट आहे. तसंच वैदूची एखादी गोष्ट तिला नाही आवडली, तर ती खडसावते तिला. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. विसरू नको तू मला या मालिकेच्या सेटवर आली आणि नलिनी माझ्यासोबत आहे. कशा आहात? एकदम मस्त. किती छान वाटतंय की पुन्हा एकदा जोमाने एक वेगळ्या भूमिकेत आपण येतो आणि आता या भूमिकेत एक वेगळ्या शेड्स तुमच्या पाहायला मिळतात. हो, खरंच मला खूप मज्जा येते नलिनी करताना आणि खरंच म्हणजे खऱ्या अर्थानं वेगळं कॅरेक्टर आहे आणि प्रत्येकाशी वेगळं नातं आहे तिचं घरातल्या प्रत्येक व्यक्तीशी. तर मजा येते, छान वाटतंय करायला. हो, पण या नलिनीचं आम्हाला जास्तच प्रेम वरदवर फक्त दिसतंय. सो वैदेहीशी काय वैर घेतलंय का असं काही? नाही, नाही, अजिबात नाही. उलट वैदूची जास्त काळजी आहे तिला. तुम्ही पाहिलं असेल ना, वरदला जरा मी दटावलं पण आहे. खरं तर हातही उगारलाय मी त्याच्यावरती कारण वैदूशी तो योग्य पद्धतीनं वागत नाही असं. पण शेवटी मुलगा आहे ना, मग आईचं प्रेम असणारच त्याच्यावर. हो, पण आता आम्ही बघतो की वरदचा क्रोध खूप वाढलाय. म्हणजे एकीकडे आता 25 वर्षाआधी जी गोष्ट झाली होती, ते सगळं आम्हाला पाहायला मिळतंय आणि त्यानंतर वरद आता काय पाऊल उचलेल, ही आईच्या मनातही धाकधूक असते. आहे, खूप धाकधूक आहे. कारण मला स्वतःलाच माहीत नाहीये वरद आता काय पाय उचलणार आहे. तुम्हाला तो काय पाऊल उचलणार आहे जसं माहीत नाहीये, तसं मलाही वरद काय पाऊल उचलेल हे अजून माहीत नाहीये. आणि जेन्युइनली नलिनी म्हणून तिला खूप भीती वाटते. हो, पण एकीकडे आम्ही बघतोय की या घरात वरद आणि वैदेही यांच्या लग्नाची खूप चर्चा होते. सो या लग्नाला घेऊन जर मी विचारलं की नलिनी यांच्या मनात काय आहे, तर काय सुरू असतं? नलिनी म्हणून विचार केला तर तिला अ, वैदू सून म्हणून कोणालाही आवडेल अशी छान मुलगी आहे. त्याच्यामुळे नलिनीलाही आवडेल. पण त्याचबरोबर ती फक्त सून म्हणून येणारी नाही आहे. तिनं तिला लहानपणापासून वाढवलं आहे, तर ती मुलगी पण आहे. त्यामुळे नलिनीचा हा एकच विचार आहे, जर का वैदूला मान्य असेल, तरच हे लग्न होईल किंवा तिच्या मनात जो कोणी मुलगा असेल त्याच्याशी लग्न करून द्यावं असं तिला वाटतंय. जरी बरं तिचा स्वतःचा मुलगा असला, तरीही तिला असं वाटतं, की वैदूनं कुणाच्या मताखातीर लग्न करू नये असं. हो, पण एकीकडे आम्ही बघतोय की वैदेही आणि सूर्याची मैत्री ही खूप चांगली फुलते. पण ही मैत्री आता घरात जे वैर सुरू आहे दोन्ही घरात, त्या मैत्रीत जर ते दोघे आजही राहत असतील, तर वैदेहीच्या बाजूने नलिनी ही उभी असेल का कायम? म्हणजे वैदेहीने काहीही केलं तर एक जसं आता म्हणताय की ती मुलीसारखी आहे, तर आई म्हणून किंवा तिची साथीदार म्हणून तिचा साथ देणारी असणारच आहे. अजून नलिनीला माहीत नाहीये, की तिची मैत्री आहे सूर्याबरोबर. जेव्हा नलिनीला कळेल तिची मैत्री आहे, तेव्हा नलिनी काय करेल, हे नलिनी तेव्हाच सांगेल. हो, पण नलिनी हे कॅरेक्टर करताना मला सांगा, की आत्ता एक नवीन मालिकेत जेव्हा तुमच्या वाटेला येते, सगळे नवीन सहकलाकार भेटतात. किती छान वाटतं यांच्यासोबत काम करताना. काय-काय मजा वाटते. कारण पावसात तुम्ही इतकं शूट करताय. वातावरण बाहेर इतकं छान असतं, पण तरी काम करावं लागतं आता हे सगळं. मी आता तेच म्हणणार होते, की पावसात बाहेर सगळं छान असतं. आम्ही आतमध्ये काम करत असतो. त्याच्यामुळे खरं तर तो पाऊस छान आम्हाला अनुभवता येत नाही एवढंच असतं. फार जेन्युइनली सांगू का, वातावरण छान असलं, की काम करायला आतमध्ये पण बरं वाटतं. घामाच्या धारा नाही लागत. आणि सहकलाकार खरंच छान आहेत. मजा येते काम करायला, सीन इम्प्रूव्हाइज करायला मजा येते. भाषा वेगळी आहे, त्याच्यामुळे भाषेवर काम करावं लागतं. कधी चुकतो, कधी मग ते सुधारणा असतात. तर छान वाटतं काम करायला. ते वच्छीसोबत सीन करताना किती मजा येते. कारण आम्ही बघतोय, की पूर्ण अपोझिट दोघी एकमेकांची भांडताना दिसताय आणि कट जेव्हा दिग्दर्शक म्हणतात, त्यानंतरचं काय गंमत असते? काही नाही, आम्ही फक्त हसतो. की कारण एवढी एनर्जी असते ना त्यावेळेस जेव्हा तो सीन चालू असतो. तर त्याच्यामुळे ते संपल्यावरती आम्हाला फक्त हसायला येतं, की आपण आपण अशा भांडलो आता असं करून. पण छान येतं, मज्जा येते आम्हाला. तेच पण या भूमिकेतलं एक गोष्ट फार आवडली असं जर मी विचारलं आत्ताच साकारताना, तर काय आवडली आता नलिनीमधली? नलिनीमधली ना एक गोष्ट मला फार आवडली आहे, ती अशी की ती कुठेच वेगळा आव आणून वागत नाही.
तिला जर का एखादी गोष्ट नाही आवडली ना तर ती उघडपणे सांगते, ती तोंड मिटून बसतच नाही. म्हणजे ती भावाशी पण तसंच, तिचं भावावरती प्रचंड प्रेम आहे तरी नाही पटलं तर भावाला सांगते, नवऱ्याशी बोलते. बरोबर ती आई म्हणून खूप स्ट्रिक्ट आहे, जेवढं तिचं प्रेम आहे तेवढी ती स्ट्रिक्ट आहे. आणि तसंच वैदूची एखादी गोष्ट तिला नाही आवडली तर ती खडसावते तिला. ती असं मुळूमुळू तिला समजावत नाही की बाळा करू नको वगैरे असं. तर मला ते तिचं इतकं आवडलं आहे. आणि म्हणजे कुठल्याही बाबतीत असं म्हणतात ना कोकणातली माणसं तुम्हाला फणसासारखी वाटतात पण आतनं मऊ असतात. तर ते म्हणजे अगदी तसं कॅरेक्टर नाही आहे तिचं. पण एवढं नक्की आहे की ती आडपडदा कुठेही बाळगत नाही. जे मनात आहे ते बोलून दाखवते. हो, पण आता या मालिकेविषयी काय सांगायला आवडणार आहे? कारण की खूप ट्विस्ट घडताना दिसतं. एकीकडे मैत्री दिसते, एकीकडे घरात वेगळं काही सुरू असतंय, एकीकडे त्या कुटुंबात एक वेगळं सुरू आहे. तर काय सांगायला आवडणार आहे? आता काय प्रेक्षकांना पाहायला मिळेल? खरं सांगू प्रेक्षकांना खूप छान छान गोष्टी पाहायला मिळणार आहेत. विसरू नको तुम्हाला ही मालिका स्टार प्रवाहाला संध्याकाळी 7 वाजता असते. न चुकता पहा. तुम्हाला काय काय पाहायला मिळेल ते तुम्हीच बघा. थँक्यू सो मच ताई. थँक्यू. थँक्स. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.